एकदम कट्टर. यस चला भावंदो, आजचा दिवस आमचा तिसरा ना चौथा काहीतरी वाटतं, चौथा. आता आम्ही चाललो डायरेक्टली कोकणामध्ये. चला या, बकरा तयार झालेला आहेत. पहिला बकरा असं वाटतं आता आहे ना प्लेन मध्ये बसून ना पबजी मध्ये डायरेक्ट मॅप मध्ये उडी हा लेवल 1 साईड भेटलो तुला. आगीच घालत लावले. मला पण आगीच आहे. का मोबाईलची रेकॉर्डिंग करू शकतो ना? मोबाईल पडला भेटणार नाही ना? नक्की ना? बम मोबाईल गिरेगा तो वैसा क्या होएगा. काकाने ओरला सपकान. मला तांदूळ, तुम्हाला तांदूळा मग आम्हाला जिरली का? जिरली हो लेवल 1चं हेल्मेट. हेल्मेट असं आहे ना का परल्यावर जास्त हेल्मेटचा लागल. एकदा उकर लाईट वेट बसायला लांब झाला. चालू आहे का व्हिडिओ? हा चल थांब, नाही थांब. हा चालू आहे गे. थोडा लांब आहे फक्त. आजचा लोड टाक मागे. थोडा जास्त या करा थांबा. लगेच जायचं आहे आपल्याला. Did you wait too long? Tell him that you love him, but he's already gone, darling. Did you make two wrongs? Know that he never made a right before, darling. You were never made to be the judge, darling. He never changed his way for me to budge, darling. It's feeling like a cold dark winter and the sun's still behind the trees, yeah. She asked me if I had another minute and I ain't had the heart to leave, yeah. It's feeling like a cold dark winter and the sun's still behind the trees, yeah. She asked me if I had another minute and I ain't had the heart to leave. आमची जिरली. परत जाऊ का? चला भाई लोक, आजचा दिवस संपला असं घोषित करू आपण. आणि चाललो आम्ही घरच्या रस्त्याला. पण तुम्हाला एक न्यूज देतो अशी की आता आम्ही गणपतीपुळेमध्ये होतो ना, मस्त दर्शन झाला. आणि कहाणी में ट्विस्ट आहे. तो असा ट्विस्ट आहे की मम्मी पप्पा आणि आमच्या गावातली फॅमिली आहे ना, म्हणजे आमचे दादा सवी, काका सवी, अशी सगळी गँग. तुम्ही आमची तुम्ही ब्लॉगमध्ये बहुतेक वेळा बघितलं असेल, मिताली माझी छोटी बहीण आमची, तर तेवी सगळी गँग आहे ना, अख्खी आल्या गणपतीपुळेला येतात ना, रिटर्न बोलता सॉरी इकडे येतात ना, आम्ही घरी चाललो. कारण ते आम्हाला सांगत होते की बोलता तुम्ही 4-5 दिवस बोलता आमच्याकडे कोकणात चला. म्हणजे माझी आताच बरं मागच्या वेळेस पण ती गोवा ट्रिप झाली, ही परत आता गोवा ट्रिप झाली ना, परत आता विचार सांगतील तर काय बोलू शकत नाही. म्हणून आता आम्ही चाललो घरच्या रस्त्याला. पण एक सरप्राईज प्लॅन असा करत लावलो ना की आज आहे 1 जून तारीख आहे आणि आज आमच्या पप्पांचा बर्थडे आणि याच्या मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे, भावाच्या मम्मी पप्पाची, म्हणजे गणेश दादा आणि सच्चिदा वहिनीचा लग्नाचा वाढदिवस. किती आहे? 19वा 20वा करायचा होता ना रे. 20 चल 20 घोषित करू आपण. अबे साले राऊंड पिका करून टाकू ना. बड़ा हरामी हो. तर त्यांच्यासाठी ना आम्ही एक छोटासा सरप्राईज प्लॅन केले. आम्ही गणपतीपुळेमध्ये मस्त एक केक घेतले. हे बघा ना बाना आहे त्यांच्याशी भेटायला काय त्या हवेची मशीन हवा भरायची. त्यांना असं बोललो की तुम्हाला मला प्रॉब्लेम होईल तर हवा भरायची मशीन घेऊन जा, आम्हाला भेटून जा असं सांगले. मी सांगितलं नाही की केक घेऊन येऊ असा. तर आता चला आणि लोकेशन लाईव्ह लोकेशन पाठवते बघत, लाईव्ह लोकेशन त्यांची बघत चाललो आम्ही. आणि आता आम्ही भेटू त्या रस्त्याला आणि त्यांना सरप्राईज देऊ, मस्त केक कटिंग करू. त्यानंतर आपण डायरेक्ट घरी निघू. मी व्लॉग एंड करीन का नाही मला माहिती नाही, कारण की घरी आम्हाला जायला ना कमीत कमी सकाळचे 4 वाजतील. कारण की आम्ही बघा संध्याकाळी 6:30 वाजले ना, आम्ही अजून परत गणपतीपुळेमधून एक्झिट करतो सध्या. प्रमोशन नको ना करू. आता आम्ही जाताना काहीतरी खाऊ, जरा नाश्ता करू आणि डायरेक्ट घरच्या रस्त्याने निघू. पण एवढं सांगतो की एंड करायला भेटणार नाही मे बी,
हे व्लॉग आपण इथे एंड करू. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू आता अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. आणि जरा या सगळ्या गोष्टी जरा आता कंटिन्यू करा. मी बाकी तुम्हाला सगळं दाखवतो. बर्थडे सेलिब्रेशन, त्यांचं काही छोटासा मोठा सरप्राईज असेल त्या गोष्टी देखते रहो. चलो, जिसका इंतजार था वो लोग आ गए. या दाखवतो तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया. बघा आमची माणसं पोहोचली. या काय मयंक तू बोलशील यार, एवढं लेट आले. हे बघा पप्पा, वाढदिवस झाली शुभेच्छा तुम्हाला. अजून गाडी कुठे आहे? कसा वाटला प्रवास तुम्हाला? आम्ही 5 जण जाऊ. फिराचा. अरे दादा, हॅपी अॅनिव्हर्सरी. वहिनी हॅपी अॅनिव्हर्सरी. हे मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे. काय बोलशील का? तुमचा अॅनिव्हर्सरीचा केक, बर्थडेचा. या आम्ही त्या ह्याला थांबवलो तुम्हाला. I got my head in the clouds so high, feet on the ground, but I still get by. Rules were made for someone else to try. प्युअर वेज आहे, प्युअर वेज केक. काही नाही, एकट्याने हापसात लावले. इकडं बघा, इकडं बघा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. तिथं नाना बघा. काय तो जीव बाबा. गाईज, प्लॅन में चेंज. आणि आताच तुम्हाला जो बोललो, जो ट्विस्ट होता ना, तो ट्विस्ट नाही, तो क्लायमॅक्स झाला आमचा. अख्खा पिक्चरचा क्लायमॅक्स झाला. कारण की सगळा शेड्यूल अख्खा उलटा झाला डायरेक्टली. त्यावेळेस आम्हाला ट्विस्ट केलेला आहे. आम्हाला ते सांगितलं, बोलतं तुम्ही घरी जाऊ नका. तर परत सुमितचे फोन आले, बोलतं घरी जाऊ नको, वस्तीला थांबा. संध्याकाळचे 8 वाजले, रात्रीचे टाइम झाले, हे झाले ते झाले. मग आता बोलतो दादा आमचा भडकला आमच्यावरती. येवत नका, तुम्ही बोलतो उद्या या डायरेक्टली. तुम्हाला पैसे देतो मी एक्स्ट्रा, पण तुम्ही थांबा इथंच. मंडळाकडून मजा पैसे करा आले. तुम्ही. मंडल खंबीर झाला आमच्यासाठी. लॉस मध्ये होता. Comment. नाही नाही, खंबीर आहे. पण आता आमचा एकच प्लॅन आहे. आता आमचे जे मम्मी पप्पा जे आले ना गँग आमची, त्यावेळी जिथं वस्ती थांबणार आहेत ना, इथं जवळपास कुठे काळबादेवी वाटत आहे ना, काळबादेवी इथं वस्ती थांबणार. तिथे आम्ही वस्ती करू आजची. मग उद्या आम्ही घरचा प्रवास करू, जर जमला तर. आता मूड बदलला तर आम्ही पुन्हा एकदा पुढे जाऊ. जर उद्या मालवण मूड मध्ये. चेंज झाला तर मग चिपळूणचा 2 दिवसाची वस्ती होऊ शकते. आमचे सिव्हिल इंजिनियर मिस्टर अमित बागल यांना ट्रेन. यावेळी ट्रेनचा प्रवास किंवा लालपरी. नाही, आम्ही लालपरी प्रिफर करू. लालपरी खूप आवडते. कोण असेल तर आम्ही थोडी एसी बस करून देऊ. आणि बरं तुम्ही आता पुढच्या रस्त्याला वाटचाल करावी, असा चालले प्लॅन. मग तसं आम्ही शेड बोलतो का, जास्ती दिवस सुट्ट्या नाही आपल्याला. आपण मग जरा ते महाबळेश्वरला गे. आणि जर आमचे दादासाठी कोण असेल लालपरी तर द्या सजेशन जरा. नाही comment नको मध्ये. नको हे वाद होतील ना. नाही, वाद होतील, वाद होतील, मार येड्या, खाशील. वाद होतील. याला नको येड्या. बोलू. धक्का. आधीच एक तर बोलायला आम्हाला नाही. पर्सनल जातो. चला आता विषय जरा वाढतील. आता आमचे विषय वेगळे होतील. आपण बोलू आता डायरेक्टली उद्या बोलू उद्या.